नमस्कार मित्रांनो. तर आता तुम्ही सर्व तयारी करून बसलेला आहात. तुमच्याजवळ सगळं काही साहित्य आहे असं मी समजतो आणि तुम्ही आता पूजेला आपण सुरुवात करूयात. तुमच्या डाव्या हातामध्ये चमचा घ्यायचा आहे. भांड्यामध्ये पूर्ण पाणी भरून घ्या तांब्यातलं. तांब्यामध्ये भांडं तांबून समोर ठेवा. समई वगैरे सगळं लावून ठेवलेलं आहे हे बघा एकदा. आणि भांड्यामध्ये पाणी ओता. डाव्या हातात चमचा घ्यायचा, उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी प्यायचं आहे तुम्हाला. असं 3 वेळा पाणी प्यायचं आहे तुम्हाला आणि चौथ्यांदा मग तामनामध्ये सोडायचं. ह्याला आचमन असं म्हणतात. तर तुम्ही डाव्या हातात चमचा घ्या, आचमन करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. पुनराचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः सप्तानां ध्यार्तीनां विश्वामित्र जमदग्नि भरद्वाज गौतमात्रे वसिष्ठ कश्यपा ऋषयः अग्निवायवादित्य बृहस्पति वरुणेन्द्र विश्वे देवा देवताः गायत्रोष्णुगानुष्टबृहति पंथितृष्टभजगत्य छन्दांसे गायत्र्यागाचनो विश्वामित्र ऋषि सविता देवता गायत्री छंदः गायत्री शरसः प्रजापति ऋषि ब्रह्माग्निवायवादित्य देवताः यजुच्छंदः प्राणायामे विनियोगः. हातावरून तामनामध्ये एकदा पाणी सोडायचं आणि नाकाला हात लावायचा, श्वास रोखून ठेवायचा. ही 2 बोटं जी आहेत, हे 5 बोटं आहेत आपली, त्यापैकी 2 बोटं अशी नाकाला लावा ह्या ठिकाणी. श्वास घ्यायचा वरती, परत अंगठा दाबायचा, श्वास सोडायचा खाली. ही कृती 2दा करायची. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम आपो ज्योतिरसोमृतम. कानाला हात लावा असा. आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्मभूर्भुवस्वरोम. तुमच्यासमोर गणपती आहे, पार्थिव सिद्धिविनायक गणपती, आणि छोटी एक सुपारीचा गणपती असेल खाली ठेवलेला, किंवा एक घरातला छोटा चांदीचा गणपती, तो पण समोर ठेवू शकता तुम्ही. आणि त्या गणपतीला आता तुम्ही 5 वेळा नमस्कार करा. ज्यावेळी मी तुम्हाला काही सूचना देतो, काही सांगतो गोष्टी, त्या तुम्ही ऐका. आणि जर तुमची घाई होऊ नये म्हणून तुम्ही व्हिडिओमध्ये पॉज करत जावा, म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल तुमच्या पुढच्या कामासाठी. आणि कृती आणि मंत्र आणि तंत्र हे एकावेळी एकत्र होऊन जाईल. तर आता गणपतीला तुम्ही 5 वेळा नमस्कार करा. वरदमूर्ती श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. इष्टकुलाराध्यदेवताभ्यो नमः. आता तुम्ही तुमच्यासमोर 5 विड्याची पानं मांडलेली आहेत. आता त्याच्यापैकी अजून एक विड्याचं पान जवळपास असेल तर ते विड्याचं पान खाली जमिनीवर ठेवा. 2 पानांचं एक पान असतं, 2 पानं एकत्र जमिनीवर ठेवा. एक सुपारी ठेवा, सुट्टे पैसे ठेवा. हा जो विडा आहे, हा विडा तुम्ही त्याच्यावर पळीभर पाणी सोडायचं आणि हळद कुंकू वाहा, किंवा एक फूल घ्या, गंधामध्ये बुडवा, ओल्या गंधामध्ये. तेच फूल हळदी कुंकामध्ये बुडवा आणि तेच फूल तुम्ही त्या विड्यावर वाहा आणि तो विडा उचलायचा, देवाजवळ ठेवायचा. देवाला नमस्कार करायचा. देवाला सांगायचं, आज आपण या ठिकाणी गणपतीची स्थापना करतोय, आशीर्वाद दे म्हणायचं. देवाला आमंत्रित करायचं, कुलदेवता कुलस्वामिनीला. घरातले जे मोठे लोक आहेत त्यांना नमस्कार करायचा आणि पूजेला सुरुवात करायची आपल्याला. तर ते विडा घ्या हातात आणि देवाजवळ ठेवा. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान् शृण्वन्नोतिभिः सीदसादनं. देवीं वाचमजनेन्द्र देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति. सा नो मन्द्रेशमूर्जन्धुहानाधेनुर्वाकस्मानुपसृष्टतैतो संसृष्टन्दनमुभयं समाकृतमस्मभ्यं. दत्तां वरुणस्य मन्युः भियं दधानारुधयश्चत्र पराजितासो अपनिलयन्तां. यावतीर्वै देवतास्ता सर्वा वेदविधिब्राह्मणे वसन्ति. तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविधिभ्यो दिवे दिवे नमस्कुर्यान्न श्लीलङ्कीर्तये. देता एव देवता प्रीणाति. उत्तरे कर्मण्यविघ्नमस्तु दीर्घायुष्यमस्तु. सगळ्यांना नमस्कार करा. पूजेला येऊन बसा. देवाला एकदा नमस्कार करा. नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. उत्तरे कर्मण्यविघ्नमस्तु दीर्घायुष्यमस्तु. आता तुमच्या हातामध्ये अक्षरा घ्यायच्या, हात जोडायचे.
हात जोडून बसायचं. काही मंगलाचरण आहेत, काही मंत्र आहेत ते ऐकायचे. सुमकश्य एकदन्तश्य कपिलो गजकर्णकः लंबोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे रथा संग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शिववर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं हृदनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेघ्रेगो स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दिवरश्यामो रतियस्तो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशिन्तनसिद्धिं ब्रह्मेशान् जनार्दनाः विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः राज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे दक्षिणापते रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः कृष्णावेन्यः उत्तरे तीरे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके चान्द्रमाणेन विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने शरदऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यान्तिथौ अद्य वासरः बुधवासरे चित्रादिवसनक्षत्रे शुभयोगे वृष्टिकरणे सहित भवकरणे कन्यासते वर्तमाने चन्द्रे तुलासते श्रीसूर्ये अनन्तरं मिथुनस्थिते श्रीदेवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ म्हणायचं मम. आता ह्या ठिकाणी आपण करतोय संकल्प. संकल्प म्हणजे सम्यक कल्पना. आपण जे काय करतो ते मला आपण सांगत असतो. आता ह्या ठिकाणी आपण आजची तिथी कुठली, आजचा वार कुठला, आजचं नक्षत्र कुठलं, सूर्य चंद्र आणि गुरु हे मुख्य ग्रह कुठल्या राशीमध्ये आहेत, हे सर्व काही गोष्टींचं आपण वर्णन केलं. ह्याला पंचांग वाचन असं म्हणतात. हातामध्ये अक्षरं घ्या. आपलं गोत्र जे असेल त्या गोत्राचा उच्चार करा. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर नॉर्मली काश्यप गोत्राचा उच्चार करायचा, कारण ही पृथ्वी जी आहे काश्यप ऋषींची आहे. त्यामुळे ह्या पृथ्वीवर प्रत्येक माणसाचं गोत्र काश्यपच असतं. परंतु माहिती असेल तर त्या गोत्राचा उच्चार करायचा. म्हणायचं काश्यप गोत्रे उत्पन्नः. तुमचं नाव घ्या. नाव घेतल्यानंतर म्हणायचं पुढं शर्मणः यजमानः अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम अद्य ब्राह्मण द्वारा महागणपति जन्म उत्सव अंगभूतम पार्थिव सिद्धिविनायक महागणपति चल प्रतिष्ठा ब्राह्मण द्वारा सहित षोडशोपचार पूजन अहम करिष्ये. बस आता हातावरनं पाणी सोडायचं. पाण्याबरोबर सगळे तांदूळ सगळे अक्षता तामणामध्ये गेल्या पाहिजेत. डाव्या हातात चमचा घ्या. डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी सोडायचं 4-5 वेळा. सगळ्या अक्षता पाण्याबरोबरच तामणामध्ये जाऊ द्या. तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती पूजनम मुख्य देवता महागणपती पूजनम च करिष्ये. दीप कलशंकघंटा दीप पूजनम च करिष्ये. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान् शृण्वन्नोतिभिः. बस हात स्वच्छ पुसून घ्या. हातामध्ये अक्षता घ्या. त्या अक्षता छोटा गणपती चांदीचा असेल, सुपारी असेल समोर ठेवलेली, त्याच्यावर अक्षता व्हायच्या. गणपतीला महागणपतये नमः. आवाहन स्थाने अक्षरान् समर्पयामि. महागणपतये नमः. चांदीचा गणपती किंवा ती सुपारी समोर जी आहे ती उचलायची, तामणामध्ये ठेवायची. एक वेगळं तामण मागवा. स्वच्छ
त्याच्यामध्ये मूर्ती किंवा सुपारी ठेवा किंवा हे तामण स्वच्छ करा, ह्यातलं पाणी सगळं अक्षता वगैरे एका पातेल्यात टाकून द्या. म्हणजे वेस्टेज पाणी टाकण्याकरता एक काहीतरी भांडं मागवा. तोपर्यंत व्हिडिओ पॉज करू शकता. आणि जर तुम्ही आता तुम्ही सगळं स्वच्छ केले असं समजून ती मूर्ती त्यात ठेवा. आता त्याच्यावर 5 वेळा पाणी सोडायचं मूर्तीवर. महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. महागणपतये नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. महागणपतये नमः. मुखे आचमनीयं समर्पयामि. महागणपतये नमः. सर्वांगे स्नानीयं समर्पयामि. महागणपतये नमः. स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. महागणपतये नमः. आता पंचामृत व्हायचं एकदा. महागणपतये नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. पयोरधिकृतञ्चैव मधुशर्कर्या हरिं स्नापयामि. महाभक्त्या प्रीतो वसुरेश्वर. महागणपतये नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. आता मूर्तीवर, छोट्या मूर्तीवर जी चांदीची आहे किंवा सुपारी ठेवली आहे तुम्ही, त्याच्यावर सतत पाणी सोडत राहा. अभिषेक करायचा. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकरन्तं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचषष्ठं विकटमेव च. सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं. नवमं भालचन्द्रं च दशवन्त विनायकम्. एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं. द्वादशे तानि नामानि तसन्निय पठेन्द्रः न च विघ्नभयन्तस्य सरसिद्धिकरप्रभो. विद्यार्थी लभते विद्यार्थनार्थी लभते धनं. पुत्रार्थी लभते पुत्रार्मोक्षार्थी लभते गतिं. जपेत गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत. संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत तस्य विद्या भयेत् सर्वा गणेशस्य प्रसारतः. महागणपतये नमः. महाभिषेकस्नानं समर्पयामि. आता मूर्ती, सुपारी स्वच्छ पुसा, जे काय असेल ते समोर तुमच्या ते समोर स्वच्छ करा. त्याच्यावरचं सगळं दही वगैरे सगळं गेलं पाहिजे. जास्ती पाणी होता भांड्याने स्वच्छ करून घ्या, ते पुसून घ्या, जागेवर ठेवा. तर तुम्ही जागेवर ठेवलं आहे असं समजून त्याच्यावर आता अक्षरा घ्या. आता अक्षरा भाव मूर्तीवर. सुप्रतिष्ठितमस्तु. सुप्रतिष्ठापनार्थे अक्षरान् समर्पयामि. महागणपतये नमः. आता तुम्ही जानवे आणलेत का बघा. जानवे आणले असतील तर एक जानवं ह्या गणपतीला व्हायचं छोट्या. आणि नसेल आणली जानवी तर जानवी बघा, मी यादीमध्ये जानवी दिलेली आहेत, त्यामध्ये तुम्हाला दिसतीलच. तर जानवं एक वेगळी 2 जानवी करायची. एक मोठ्या गणपतीला जानवं, एक छोट्या गणपतीला जानवं. नसेल केलं तर करा, शोधा तिथं असेल आसपास जवळपास तर. आणि गणपतीला पहिलं जानवं व्हायचं. आणि तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा जर तुम्हाला काही सापडत नसेल तर. गणपतीला जानवं व्हायचं, वस्त्र व्हायचं. कापसाचं वस्त्र केलं असेल, गेज वस्त्र, ते गणपतीला व्हायचं. नसेल केलं तर करा, कापूस वगैरे घरात असतो. आणि 5 ह्याचं करायचं, गणपतीला व्हायचं. आणि त्यानंतर तोपर्यंत व्हिडिओ पॉज करू शकता. कापसाचं वस्त्र करा, गणपतीला व्हा. आणि गणपतीला ह्या बोटानं, करंगडी शेजारच्या बोटानं गंध लावा. महागणपतये नमः. वस्त्रं समर्पयामि. यज्ञोपवीतं समर्पयामि. महागणपतये नमः. श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यतां. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. आता अक्षरा घ्या, गणपतीच्या डोक्यावर अक्षता व्हायच्या. महागणपतये नमः. सर्वालंकरणार्थे अक्षरान् समर्पयामि. आता हळद कुंकू घ्यायचं गणपतीच्या इथं. गणपतीला हळद कुंकू लावा. रिद्धे नमः. सिद्धे नमः. हरिद्रादि कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. महागणपतये नमः. आता हळद कुंकू व्हायले, परत अक्षता व्हायच्या एकदा गणपतीला. आणि मग फुलं व्हा, दुर्वा व्हा गणपतीला. छोटी दुर्वाची पेंडे केली असेल तर गणपतीला व्हा. लाल फुल व्हा गणपतीला. महागणपतये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. माल्यादीनि सुगन्धिनी मालत्यादीनि वै प्रभो. मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां. महागणपतये नमः. पुष्पाणि समर्पयामि. दुर्वांकुरान् समर्पयामि. महागणपतये नमः. दुर्वा आणि फुलं गणपतीला व्हायचं. त्यानंतर मग आता ते वाहून झालं असेल तर दिवा उदबत्ती एका ताटामध्ये ठेवा.
नसेल ठेवलं तर मग नुसतं हातावरनं दोनदा पाणी सोडा. ठेवला असेल एका तामणामध्ये दिवा आणि उदबत्ती तर घंटा वाजवत वाजवत ते गणपतीला ओवाळायचं. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः आग्रह्य सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां महागणपते नमः धूपं समर्पयामी. आता दिवा पण ओवाळा. आज्यांचे व्रत संयुक्तं वह्निना युजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्य तिमिरापः भक्त्या दीपं प्रयश्यामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्याद्धोरा दीपोऽयं प्रतिगृह्यताम. दिवा उदबत्ती देवाला ओवाळायचं, बाजूला ठेवायचं. आता गुळ खोबरं छोटं एका वाटीमध्ये ठेवलं असेल तर गुळ खोबरं एका समोर ठेवा गणपतीच्या. तिथं चौकोन करा पाण्याचा छोटासा, त्याच्यावर वाटी ठेवा, हातामध्ये पाणी घ्या, गोल पाणी फिरवा वाटीला. महागणपतये नमः नैवेद्यार्थे गुडोपहार नैवेद्यं समर्पयामि सत्यन्तवर्तेन प्रशिञ्चामि अमृतायतां प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. पुनर्नैवेद्यम. परत पाणी घ्या, परत गोल पाणी फिरवा. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. हातावरून तामणामध्ये 4 वेळा पाणी सोडा. डाव्या हातामध्ये चमचा घ्या, उजव्या हातावरनं पाणी खाली तामणामध्ये पडलं पाहिजे. 4 वेळा पाणी सोडायचं तामणामध्ये. उत्तरापोषलं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. फूल घ्या, गंधामध्ये बुडवा, गणपतीला वाहा. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. समोर एक विड्याचं पान असेल 1 नंबरचं, त्या विड्यावर पाणी सोडायचं. मुखवासार्थे पळी घ्या, तुमच्या उजव्या हातामध्ये पळीनं पाणी त्या विड्याच्या पानावर सोडा, सुपारीवर. मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि फलार्थेदं नारिकेल महाफलं समर्पयामि. समोर नारळ ठेवला असेल तर नारळावर सुद्धा पाणी सोडा, नसेल ठेवला तर नारळ आणा आणि ठेवा. तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा. नारिकेल महाफलं समर्पयामि नमस्करोमि. तुम्ही दोघांनी हात जोडा. आता गणपतीला प्रार्थना करा. गणपतीला सांगा आपलं कार्य आपलं काम व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे पार पडू दे. कार्यात कामात कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये अशी गणपतीला प्रार्थना करायची, हात जोडायचे. आता प्रार्थनां प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरोणि बुद्धिमर्दे आराग्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. महागणपते नमः प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि. हातावरून तामणामध्ये पाणी सोडायचं. अनेन कृत पूजनेन सिद्धिविनायक महागणपती प्रियंताम. तुमच्यासमोर कलश असेल, कलशावर हात ठेवायचा, असा हात झाकून ठेवायचा कलशावर वरचा भाग. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्र समाश्रितः मूले लित्रस्रो ब्रह्मा मध्ये मात्र गणस्मृताः कुक्षवृसागरा सर्वे सतदेवी पावसुंदरा ऋग्वेदोथे यजुर्वेद सामवेदो अथर्वणः अंगैस्तेताः सर्वे कलसन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टेकरीतरा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जले सुन्दरीं कुरु. वरुणाय नमः. सकलोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. दीप कलशाला गंध लावायचं, गंध फूल कलशाच्या खाली तळाला व्हायचं, नमस्कार करायचा. आता शंख असेल तुमच्यासमोर, जर नसेल तर फक्त नमस्कार करायचा. शंख असेल तर देवघरातला शंख तुमच्याजवळ तुम्ही आणू शकता, घंटा तुमच्याजवळ तुम्ही ठेवू शकता. तर शंखाला स्वच्छ धुवून घ्या, त्यात पाणी भरायचं, परत जागेवर ठेवायचं, गंधफूल व्हायचं, असं करायचं. शंखादौ चंद्रदेवत्यं कुक्षो वर्णदेवता पृष्ठे प्रजापतिं विद्याधरे गंगा सरस्वती त्रैलोक्यान् तीर्थानि वासुदे सजात्निया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्माशंखं प्रपूजयेत. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना वितृतकरे नमित सर्वदेवैश्च पाञ्जन्य नमोस्तुते. ओं पाञ्जन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्. शंखाय नमः. सकलोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. आता शंखाचं नमस्कार करा शंखाला. समोर घंटा असेल, घंटेला सुद्धा गंध लावा आणि घंटा वाजवायची. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटारवन् तत्र देवतां फानलक्षणं. घंटिकाय नमः. सकलोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. घंटा वाजवायची देवता आवाहनार्थे. घंटानादं कुर्यात. ठेवून द्या जागेवर. शंखातलं पाणी घ्या, शंख उचला थोडासा, जर जवळ ठेवला असेल तर त्यातलं पाणी तांब्यामध्ये टाका आणि शंख जागेवर ठेवा. तांब्यातलं पाणी पळीनं हातामध्ये घ्यायचं, डाव्या हाताने उजव्या हातावर तुमच्या अंगावर शिंपडायचं, साहित्यावर शिंपडायचं पाणी आणि शुद्धी करून घ्यायची. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः कलशंकोदकेन
पूजा द्रव्याण संप्रोक्ष आत्मानंच प्रोक्षेत. आता ध्यान करायचं. आता ध्यान करायचं. आता गणपतीचं ह्याच्या आधी आपली मूर्ती जी आहे ती समोर, त्याच्यावरचं जे काही तुम्ही कापड बांधलेलं असेल, डोळ्यावर झाकलेलं असेल ते काढायचं. आणि आपल्याला ह्या ठिकाणी पहिल्यांदा अग्निउत्तारण करायचं आहे. अग्निउत्तारण म्हणजे आता हातामध्ये एकदा पाणी घ्यायचं. अस्यां मूर्तौ अंग प्रत्यांग संधी समुत्पन्नमास्य क्रुद्धलानकंटक अग्न्यात्तपनिरसनार्थम अग्निउत्तारणम करिष्ये. तामनामध्ये पाणी सोडा हातावरनं. आता दुर्वा ज्या आहेत त्या भांड्यामध्ये बुडवायच्या. 2 दुर्वाच्या काड्या फक्त घ्यायच्या, जास्त घ्यायच्या नाहीत. 2 दुर्वाच्या काड्या भांड्यामध्ये बुडवायच्या. सारखं पाणी प्रोक्षण करत राहा मूर्तीवर. आणि आपल्याला अग्निउत्तारण करायचं आहे. अग्निउत्तारण का करतात तर मूर्ती ज्यावेळी आपण तयार होते त्यावेळी हात तयार होतो, कान तयार होतात, त्यावेळी प्रत्येक अवयव तयार होतो. आणि आता ही मूर्ती तर शाडूची आहे किंवा अजून दगडाची नाही आहे. दगडाची मूर्ती घडवावी लागते ना, त्यावेळी घाव वगैरे घातले जातात. घाव घालतात घडवण्याकरता, हातोडी वगैरे मारतात, तो दोष येतो. त्यामुळे अग्निउत्तारण करायचं असतं. तर आता नुसतं पाणी प्रोक्षण करत राहा. पुष्परंतो वाच महिं नः पारन्ते परमविनिशो यदिदृशे ते ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास् वैग्रहा अथा वाच्य सर्वस्तोमसि परिणामावधिगृणं मापेशस्तोत्रे हरिनिरपवादः परिकरः अतीतः पन्थानं तव च महिमा वाङ्मनसयोर् अर्थदिव्यावृत्त्यायञ्चकितविरक्तेषुरपि सकस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः परेत्वरवाचीने परति नमनः कस्य नवचः मधुस्वेता वाचः परममृतं निर्मितवत स्तव ब्रह्मण किवागपिसुरगुरोर्विस्मयपदम् ममत्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्वसतां तवैश्वर्य यत्तज्जगुरुदय रक्षा प्रलयकृत त्रयीव्यस्तु व्यस्तं तिसृषु गुणभिन्नास्तुनिषु अहोव्यानामस्मिन् वरदरमणीयां रमणीं विहन्तव्याक्रोशिं विहृतैके जडदीयः किमिह किङ्काय सकल किमुपायस्त्रिभुवनं किमाधारो धाता ससृति किमुपादानिधि च अतर्केश्वर्ये त्वयि नवसरदस्तो हतर्यः कुतुर्कोऽयन्कांशन् मुखरेति मोहाय जगतः अजन्मानो लोका किमुवन्तोपजगताम् अधिष्ठातारं किं भविदृणादृत्य भवति अनीशो वा कुर्याद् भुवनजननेकः परिकरो यतो मन्दां स्वां पत्यमरवरसंशयरथै मे त्रयी साङ्ख्ये योगः पशुपतिपतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमरिमनः पथ्यमिति च. ती मूर्ती जी आहे त्या मूर्तीवर तुमचा उजवा हात ठेवायचा, डावा हात तुमच्या हृदयावर ठेवायचा, उजवा हात देवाच्या हृदयावर ठेवायचा. आणि एक हे करायच्या आधी हातामध्ये थोडंसं पाणी घ्या पहिल्यांदा. आणि अस्यां प्रतिमायां देवकला सान्निध्यार्थम प्राणप्रतिष्ठां करिष्ये. हातावरनं तामनात पाणी सोडा. आता तुम्ही हात पुसून घ्या. डावा हात तुमच्या हृदयावर ठेवा, उजवा हात देवाच्या हृदयावर ठेवा. आणि मनामध्ये गणपतीचं स्मरण करत राहा. अस्यां प्रतिमायां देवकला सान्निध्यार्थम प्राणप्रतिष्ठां करिष्ये. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं सं क्षं सं हं क्रों ह्रीं आं हंसः सोहम् अस्यां प्रतिमायां प्राण इह प्राणाः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं सं क्षं सं हं क्रों ह्रीं आं हंसः सोहम् अस्यां प्रतिमायां जी मूर्तौ जीव इह स्थितः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं सं क्षं सं हं क्रों ह्रीं आम हंसः सोहम् अस्यां प्रतिमायां देवकला सान्निध्यार्थं प्राणप्रतिष्ठां करिष्ये. तुम्ही आता हात काढायचा. दुर्वा ज्या आहेत तुपामध्ये बुडवायच्या. त्या दुर्वा गणपतीच्या डोळ्याला लावायच्या. ह्रीं प्रणवावृत्तीं करिष्ये. मनामध्ये 15 वेळा ह्रीं म्हणायचे. ओम ह्रीं 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 ह्रीं. आता तुम्ही परत हात लावा गणपतीच्या हृदयाला. तुमच्या हृदयाला हात लावा, डावा हात. तुमचं मनामध्ये गणपतीचं स्मरण करत राहा. अस्य प्राणा प्रतिष्ठन्तु अस्य प्राणा अक्षरन्तु च अस्य देवत्वमर्चाये मामहे ऋचकश्चन. अस्य प्राणा प्रतिष्ठन्तु अस्य प्राणा अक्षरन्तु च अस्य देवत्वमर्चाये मामहे ऋचकश्चन. अस्य प्राणा प्रतिष्ठन्तु अस्य प्राणा अक्षरन्तु च अस्य देवत्वमर्चाये मामहे ऋचकश्चन. परा प्राणशक्ते नमः. सगलोपचारार्थे नमस्कार करायचा. त्या ठिकाणी हात काढायचा, गणपतीला नमस्कार करा. डोळ्याला तूप लावा परत एकदा. तच्चक्षुर देवहेतं शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं.
बस तूप लावलं थोडंसं दुर्वानी डोळ्यांना, बस बाजूला ठेवा दुर्वा. आता गणपतीची तर नेहमीसारखी पूजा करायची. फक्त ह्या ठिकाणी ही मूर्ती शाडूची असल्यामुळं पाणी प्रोक्षण करताना जपून करायचं. दुर्वानी पाणी 5 वेळा पाणी प्रोक्षण करायचं. सिद्धिविनायक महागणपतये नमः 5 वेळा पाणी प्रोक्षण करा. पादयोः पाद्यम समर्पयामी. सिद्धिविनायक महागणपतये नमः. गंधामध्ये फूल बुडवा, देवाच्या पायाजवळ ठेवा आणि परत प्रोक्षण करा पाणी दुर्वेनं एकदा. महागणपतये नमः. हस्तयोः अर्घ्यम समर्पयामी. सिद्धिविनायक महागणपतये नमः. परत पाणी प्रोक्षण करा. आचमनीयम समर्पयामी. सिद्धिविनायक महागणपतये नमः. स्नानीयम समर्पयामी. सिद्धिविनायक महागणपतये नमः. स्नानान्ते आचमनीयम समर्पयामी. सिद्धिविनायक महागणपतये नमः. आता तुम्ही पाणी प्रोक्षण करून झालं असेल तर आता देवाला अभिषेक करायचा. दुर्वेनं पाणी प्रोक्षण करत राहायचं. पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा पहिल्यांदा. सिद्धिविनायक महागणपतये नमः. हातावरून तामणामध्ये पाणी सोडा पहिल्यांदा. धूपम समर्पयामी. सिद्धिविनायक महागणपतये नमः. दीपम समर्पयामी. सिद्धिविनायक महागणपतये नमः. नैवेद्यार्थे पुरतस्थापित पंचामृतामध्ये दुर्वा व्हायच्या. हातामध्ये पाणी घ्यायचं, गोल पाणी फिरवायचं, नैवेद्य दाखवायचं देवाला. पंचामृतशेष नैवेद्यम समर्पयामी. सिद्धिविनायक महागणपतये नमः. सत्यंतव्रतेन प्रशिंजामि अमृतायतां. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. पुनर्नैवेद्यम समर्पयामी. परत हातामध्ये पाणी घ्या, परत पाणी गोल फिरवायचं. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. हातावरून तामणामध्ये 4 वेळा पाणी सोडायचं. उत्तरापोषलम समर्पयामी. हस्तप्रक्षालन समर्पयामी. मुखप्रक्षालन समर्पयामी. करोद्वर्तनार्थे. आता गणपतीला तिथं फूल व्हायचं पायाजवळ. चंदनम समर्पयामी. नमस्कारोमी. ती सगळी फुलं उचलायची गणपतीजवळची, त्याचा वास घ्यायचा, ती सगळी फुलं भांड्यावर टाकायची. गणपतीला दुर्वेनं पाणी कंटिन्यू शिंपडत राहायचं. गणपतीला अभिषेक करायचा आहे. मनामध्ये श्री गणेशाय नमः असं म्हणत राहा तुम्ही सर्वांनी. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. वृतं वश्मि सत्यं वश्मि. अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुशानमशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोध्वात्तात् अवाधरात्तात्. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाग्मयस्त्वं चिन्मयः. त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगरिदं त्वत्तो जायते. सर्वं जगरिदं त्वत्तिष्ठति. सर्वं जगरिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगरिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाहारस्तोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों. गणादिं पुरोच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः. अर्धेन्दुरहितं तारेन्द्रुद्धम्. एतत्तव मनस्वरूपं. गकारः पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वारः शान्तिरूपं. बिन्दुरुत्तररूपं. नादसन्धानं. संवितासन्धिः. सैषा गणेशविद्या. गणकऋषिः. विश्रुतगायत्रीछन्दः. गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो रन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं वरदं च वरदमश्रीप्राणं मूषकध्वजं रक्तल्लम्बोधरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धान्लिताङ्गृतपुष्पैः भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं दृष्टारो प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति ओ नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अश्वलम्बोधराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवस्ताय श्री वरदमूर्तये नमः. महागणपतये नमः. महाभिषेकस्नानं समर्पयामि. मूर्तीला स्वच्छ आता टिपून घ्यायचं. एक वस्त्र घ्या कॉटनचं. मूर्तीवर जे काही पाणी प्रोक्षण तुम्ही केलंय ते सगळं टिपून घ्या आणि त्यानंतर मग गणपतीला अक्षरा व्हायच्यात. महागणपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. सुप्रतिष्ठापनार्थे वस्त्रार्थे यज्ञोपवीतार्थे अक्षरान् समर्पयामी. वरती अक्षर व्हायच्या गणपतीला. जानवं जर काढलं असेल, जानवं जे गणपतीला घालायचे ते जानवं घाला गणपतीला. तुमच्यासमोर गणपती आहे. पूर्व दिशेला गणपतीची पाठ आहे.
तुमचं तोंड पूर्वेला आहे, तुमच्यासमोर गणपती आहे, किंवा तुम्ही पश्चिमेला आहात आणि तुमच्यासमोर गणपती आहे, त्या गणपतीचा उजवा हात जो आहे तो तुम्ही पाहायचा. उजव्या हाताकडे गणपतीचं जाणवायचं, हा भाग सगळा सोडायचा ह्याचकडे. उजव्या हाताच्या दिशेला खाली उतरता भाग आला पाहिजे, म्हणजे सव्य झालं. गणपती असा असेल पूर्व पश्चिम तर उजवा हात आला, आणि तसा असेल तर तो हा उजवा हात आला. तर शेवटी गणपतीच्या उजव्या हाताला बरोबर जाणवं खाली असं आलं पाहिजे. अशा दृष्टीने गणपतीला जाणवं पहिलं घाला. त्यानंतर मग गणपतीला जाणवं वाहून झालं की वस्त्र बघा, वस्त्र घाला. वस्त्रसुद्धा वाहून झालं गणपतीला की मग गणपतीला तुम्ही जे काही अलंकार वगैरे घालणार आहात असतील तुमच्याकडे तर अलंकार घाला, नाहीतर अन्यथा गणपतीला आता गंध लावायचं. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं समनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां महागणपतये नमः. लावा गंध. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. आता गणपतीला गंध लावले, थोडा हळद कुंकुम लावायचं गणपतीला वरतीच तिथं. महागणपतये नमः. सर्वालंकरणार्थे अक्षरान् समर्पयामी. आता तुम्ही पत्री वगैरे आणले असतील, केवड्याचं पान आणलं असेल तर ते तिथं समोर व्हायचं. एका साईडला दुर्वा, एका साईडला व्हा. पत्री देवाच्या पाठीमागं ठेवा किंवा जवळ समोर ठेवा, छान दिसेल असं. जास्ती मोठ्या पत्री असतील तर मागं ठेवा. महागणपतये नमः. पत्र पुष्पाणि समर्पयामी. महागणपतये नमः. माल्यादीनि सुगंधिनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां. गणपतीला पत्री व्हा, दुर्वा व्हा. गणपतीला हार व्हायचा. विघ्नेशाय नमः. विश्ववरदाय नमः. विश्वचक्षुषे नमः. जगत्प्रभवे नमः. महागणपतये नमः. सिद्धिविनायक महागणपतये नमः. पत्राणि समर्पयामी. पुष्पाणि समर्पयामी. पत्री फुलं सगळं वाहून झालं की हातावरून तामणामध्ये एकदा पाणी सोडायचं. महागणपतये नमः. धूपं समर्पयामी. तुमचं वाहून झालं नसेल पत्री वगैरे तर व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं सगळं व्यवस्थित निवांत वाहून घ्या आणि मग व्हिडिओ परत सुरू करा. महागणपतये नमः. आता हातावरून तामणामध्ये दोनदा पाणी सोडा. धूपं समर्पयामी. दीपं समर्पयामी. महागणपतये नमः. समोर आता गणपतीच्या सुंदर चौकोन करा पाण्याचा लहानसा, त्याच्यावर नैवेद्य ठेवा. मोदक असतील, पेढे असतील किंवा अजून काही पंचखाद्य केलं असेल, जे काही नैवेद्य तुम्ही केले असतील घरातले गणपतीला आवडणार आहे ते समोर ठेवा. हातामध्ये पाणी घ्या, गोल पाणी फिरवा नैवेद्याला. महागणपतये नमः. नैवेद्यं समर्पयामी. सत्यंतव्रतेन परिषिञ्चामि अमृतायतां. प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे स्वाहा. पुनर्नैवेद्यम. परत पाणी घ्या हातामध्ये, परत पाणी गोल फिरवायचं. प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे स्वाहा. आता हातावरून तामणामध्ये थाळीमध्ये 4 वेळा पाणी सोडा. उत्तरापोषलं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी. गणपतीला फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी. तुमच्या समोर विड्याची पानं मांडलीत बघा, त्या विड्याच्या पानावर तुम्हाला थेंब थेंब पाणी सोडायचं, नमस्कार करायचा. महागणपतये नमः. मुखवासार्थे फुगीफल तांबूलं समर्पयामी. फळं मांडलीत, फळावर सुद्धा थेंब थेंब पाणी सोडायचं. नारळावर सुद्धा थेंबर पाणी सोडायचं, नमस्कार करायचा. नारिकेल महाफलं समर्पयामी. नमस्करोमी. आता तुम्ही गणपतीला प्रार्थना करायची, हात जोडायचे. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णन्तरस्तु मे. प्रार्थनां समर्पयामी. नमस्करोमी. गणपतीची प्रार्थना करायची. आता गणपतीची आरती करायची. आरती करता तुपाचा दिवा लावायचा ताटामध्ये. एका ताटामध्ये अक्षता घ्यायची, तिथं त्याच ताटामध्ये तिथं कापूर लावायचा पहिल्यापासून, आणि तुम्ही शेवटी पण लावू शकता कापूर. कर्पूर गौरम करुणावतारम आपण जे म्हणतो शेवटचा श्लोक, त्यावेळी सुद्धा कापूर लावू शकता किंवा मग पहिल्यापासून सुद्धा लावू शकता. तर एक तुपाचा दिवा लावा, एक कापूर लावा आणि ते तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा जर तुमचं तयारी होत नसेल तर. आणि तयारी झाली असेल तर आता आपण आरतीला सुरुवात करूयात. अस्तु श्रीः मंगलानि भवन्तु. सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची. दुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची. सर्वांगी सुंडल उडशेंदुराची.
कंठे जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामोना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाखचित फळार्ज गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभे तो भोरा वृंदंती न पुरे चरणे घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामोना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरसुंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वट पाय सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामोना पूर्ती. जय देव जय देव. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट नेवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवन भुवनी पातार जैसे नाही. चारी श्रमले परंत न बोलवे काही. साही विवाद करता पडलो प्रवाही. ते तो भक्ता लाभे ते तो दासा लाभे पावसे लवलाही. जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होती निजराशा. क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी थोडी हुवपाशा. अंबे हृदवासून कोण पुरविलाशा. नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. लवथवते विक्राळा ब्रह्मांडी माळा. विषय कंठ काळा त्रिज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. तेथून या जय निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ बाळू भावारती ओ बाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नेने विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उजन श्रीकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उम्हा विल्हाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ बाळू भावारती ओ बाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव. देवी दैत्य सागर मंथन पै केले. त्या माझी अवचित हळहळते उठले. ते तवा सुरपणे प्राशन केले. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ बाळू भावारती ओ बाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव. व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर बदनारी. पंचानन मनमोहन मुनिजन सहकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. रघुकुल तिलक राम दासांतरी. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ बाळू भावारती ओ बाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव. देवाला कापूर ओवाळायचा. कापूर लावा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. तर गोल प्रदक्षिणा मारायची. घालिंग लोटांगण मदीन चरण डोयान पाहीन रूपवर्जे. प्रेमे अलिंगन अनंत पूजन भवे वायन म्हणे नमा. तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या द्रविणं तुमेव सर्व मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आता गणपतीची आरती सगळ्यांना. आरती ह्या सगळ्यांनी. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न. तेहनाकं महिमानसुचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसंय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणोर्धातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या. ईशा सार्वभौम सार्वा ईशान्तादा परार्धात् पृथिव्ये समन्तपर्यन्ताया एकराळति.
तदप्येषश्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्य वसन्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदेति ओमैकरन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो रन्ति प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। महागणपते नमः। सगळ्यांनी फुलभा पायाजवळ गणपतीच्या मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि नमस्करोमि। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। सगळ्यांनी नमस्कार करायचा। समोरचं तीर्थ जे आहे ते तीर्थ सगळ्यांना वाटा प्रसाद सगळ्यांना वाटा। पहिलं तीर्थ जे पूजेला बसलेत तुम्ही बसलाय पूजेला ते तीर्थ तुम्ही तुमच्या हातात घ्या थोडंसं। अकाल मृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं श्री महागणेश पार्वतकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम्। तुम्ही ते प्यायचं तीर्थ आणि मग तुम्ही सगळ्यांना तीर्थ वाटा। तुम्ही एक शेवटचं काम तुमचं आहे, तुम्ही आचमन करायचं। तुमच्या डाव्या हातात पळी घ्या, उजव्या हातात पाणी घ्या, 3 वेळा पाणी प्या। कर्मांत अनेन कृत षोडशोपचार पूजनाखेन कर्मणा भगवान परमेश्वर प्रियंताम। पळीभर पाणी तांबणं सोडा आणि आता 3 वेळा पाणी प्या। कर्मांतेद्विराचामेत केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः। पुन्हा चौथ्यांदा पाणी खाली सोडायचं गोविंदाय नमः। परत 3 वेळा पाणी प्यायचं केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः। चौथ्यांदा खाली सोडा गोविंदाय नमः। हात पुसून घ्या, हात जोडून बसा। विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः लोक्षजाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः। आता थोड्याशा अक्षरा एका हातामध्ये घ्यायच्या, त्या अक्षरा वाटेमध्ये ठेवायच्या। त्या विसर्जनाच्या अक्षरा म्हणून तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजे तुम्ही 7व्या दिवशी विसर्जन करताय 10व्या दिवशी करताय त्या दृष्टीने तुम्ही त्या अक्षरा देवाच्या अंगावर वाहण्या करता। आता तुमच्या हातात घ्या। यांतु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। ह्या अक्षरा एका वाटीमध्ये ठेवा, गणपतीच्या चौरंगाच्या खाली ठेवा किंवा पाठीमागे ठेवा। लक्षात ठेवा की ज्या दिवशी तुम्ही करणार विसर्जन त्या दिवशी आरती करायची आणि मग हे अक्षर देवाच्या अंगावर व्हायचे आणि मग करायचं विसर्जन। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, जर ह्याच्यापासून मदत झाली असेल तर हा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि त्यांना सुद्धा आजच्या दिवशी मदत करा गणपतीची स्थापना करण्याकरता। गुरुजी मिळतात मिळत नाहीत, गुरुजींकडूनच करून घ्या स्थापना, पण गुरुजी जर नाही मिळाले तर तुम्ही ह्या व्हिडिओचा वापर करा। धन्यवाद।